नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या YouTube व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आर्टिकलचा आपण एक टॉपिक जो आहे तो ऑलरेडी एक टॉपिक आपण शिकवलेला आहे। आता हा आर्टिकलचा दुसरा टॉपिक म्हणजे डेफिनाइट आर्टिकल जे असतं ते डेफिनाइट आर्टिकल द याचा वापर कुठे करायचा आणि कोणत्या पद्धतीने याचा वापर होत असतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं, द हे आर्टिकल आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतो, परंतु ज्यावेळेला प्रश्न आपल्या समोर येतो तर कशा पद्धतीने हे वापरायचं ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी सुपरलेटिव्ह सेन्स, आता बघा सुपरलेटिव्ह सेन्स म्हणजे काय की ज्यावेळेला आपण असं म्हणतो की ही गोष्ट एकदम चांगली आहे, इतर गोष्टींपेक्षा चांगली आहे, किंवा एखादं सर्वोच्च पद असेल तर त्या ठिकाणी आपल्याला द वापरायचं आहे। ठीक आहे, एखादं सर्वोच्च जे पद असतं तर त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, द। किंवा एखादी गोष्ट आपण सांगतो की ही गोष्ट सर्वोच्च आहे किंवा एकदम व्यवस्थित आहे, तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय मांडायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे द। तर या ठिकाणी बघा, बेस्ट स्टुडंट, ठीक आहे, अनेक विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये काही बेस्ट स्टुडंट असतात, तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, द बेस्ट स्टुडंट। ठीक आहे, काय म्हणत असतो, द बेस्ट स्टुडंट असं आपण वाक्य वापरत असतो। त्याच्यानंतर चीफ जस्टिस, आता बघा चीफ जस्टिस हे सुद्धा काय आहे, एक सर्वोच्च आहे आपल्यामध्ये। ठीक आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला द चीफ जस्टिस म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांच्या पदाच्या अगोदर काय वापरावं लागतं, द वापरावं लागतं। त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर सुद्धा, हे सुद्धा काय आहे, सर्वोच्च पद आहे। ओके, हे सुद्धा सर्वोच्च पद आहे आणि त्यांचा ज्यावेळेला आपण उल्लेख करत असतो तेव्हा द प्राईम मिनिस्टर, द हे आर्टिकल आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं। म्हणजे सुपरलेटिव्ह सेन्स वापरताना सर्वोच्च आहे असं म्हणून ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला द वापरावा लागतो। ही सोपी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। त्याच्यानंतर अजून एक सोपी गोष्ट कोणती, तर बघा जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या एकमेव गोष्टी आहे, ओनली वन थिंग इन द वर्ल्ड। ठीक आहे, जगामधल्या एकमेव गोष्टीच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरावं लागतं, द हे वापरावं लागतं। जर आपण या ठिकाणी बघितलं, बघा सन, आता सूर्य एकच आहे मग आपण काय म्हणतो, द सन। ओके, द सन। मून, चंद्र सुद्धा एकच आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपण काय म्हणलं पाहिजे, द मून। ठीक आहे, नॉर्थ, द नॉर्थ, ईस्ट, ठीक आहे, दिशा आहे, यांच्या समोर पण आपण काय वापरतो, अगोदर द वापरत असतो। त्याच्यानंतर बिल्डिंग्स, आता बघा जगामध्ये काही ज्या बिल्डिंग्स आहे त्या एकमेव आहे, ठीक आहे, त्या एकच आहे, तर त्यांच्या अगोदर सुद्धा आपण त्याचा उल्लेख करताना किंवा आर्टिकल वापरा असं ज्यावेळेला आपण आपल्याला प्रश्न येतो तर त्याच्या समोर सुद्धा आपण द वापरलं पाहिजे। जसं या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे, ताजमहल। ठीक आहे, ताजमहल ही एकमेव वास्तू आहे म्हणून याच्या अगोदर, ही जगामधली एकमेव वास्तू आहे तर या ठिकाणी द ताजमहल। ओके, याच्यासारखी दुसरी वस्तू नाही, जी काही वास्तू आहे ती नाही, तर आपण याचा उल्लेख सुद्धा द ताजमहल, म्हणजे अनेक ज्या फेमस बिल्डिंग असतात त्यांच्या समोर सुद्धा आपण काय वापरलं पाहिजे, द वापरलं पाहिजे। नंतर कॉमन नाउन, आता बघा काही कॉमन नाउन असतात पण ते कॉमन नाउन जर त्या एखाद्या गटाचं प्रतिनिधित्व करत असेल, ठीक आहे, ते कॉमन नाउन जर एखाद्या गटाचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला द वापरावं लागतं। उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। बघा हॉर्स आहे, ठीक आहे, मग हॉर्स इज अ फेथफुल ॲनिमल। आता हॉर्स ॲनिमल आहे परंतु तो काय करतोय, शेवटी या ॲनिमल गटाचं काय करतोय, प्रतिनिधित्व करतोय, म्हणून याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरावं लागेल, द वापरावं लागेल। जेव्हा एखादं कॉमन नाउन एखाद्या गटाचं प्रतिनिधित्व करतं, होल क्लासचं प्रतिनिधित्व करतं, त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरायचं, द। पुढे आता इथे बघा, लॉयन इज अ किंग ऑफ ॲनिमल्स। ठीक आहे, आता लॉयन हा जे प्राणी असतात त्यांचा किंग असतो, तर त्याच्या अगोदर हा सुद्धा गटाचं प्रतिनिधित्व करतोय, म्हणजे प्राण्यांचं काय करतोय, प्रतिनिधित्व करतोय, क्लासचं प्रतिनिधित्व करतोय, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, द वापरावं लागेल। पुढे अनेक ज्या नद्या आहे, रिव्हर्स आहे, त्या रिव्हरच्या अगोदर सुद्धा काय वापरायचं, द वापरायचं। जसं या ठिकाणी उदाहरण आहे, द गंगा, यमुना। ठीक आहे, द यमुना, तर अशा पद्धतीनं रिव्हर्स असतील, माउंटेन असतील, ओके, समुद्र, सीज असतील, ओशियन असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, द वापरायचं आहे। ठीक आहे, नदी जे असतील नद्यांच्या अगोदर। ठीक आहे, आता इथे बघा सीज, द रेड सी। ओके, द रेड सी, त्याच्यानंतर अटलांटिक ओशियन, आता हे अटलांटिक ओशियन, द पॅसिफिक ओशियन। ओके, हे जे असतात तर यांच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरावं लागतं, द वापरावं लागतात। या कॉमन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। पुढे आहे न्यूजपेपर, मॅगझिन्स आणि
होली बुक, ठीक आहे, आपले जे होली बुक आहे तर त्यांच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे. जसं एक न्यूजपेपर आहे हिंदुस्तान टाइम, तर त्याला आपण काय त्याच्या अगोदर इथं द वापरलेला आहे, द हिंदुस्तान टाइम, ठीक आहे. टाइम्स ऑफ इंडिया आपण काय म्हणतो, द टाइम्स ऑफ इंडिया, तिथे पण आपण द वापरलेला आहे, ठीक आहे. आता पुढे होली बुक जे आहे, द गीता, द बायबल, द कुराण. तर अशा पद्धतीनं द हे आर्टिकल याचा जो उपयोग असतो, ठीक आहे, याचा जो उपयोग असतो तो उपयोग आपण ह्या सर्व ज्या गोष्टी असतात किंवा याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी असतील त्याच्या अगोदर आपण करत असतो, ठीक आहे. मला वाटतं या व्हिडिओतून तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.